नमस्कार मंडळी. प्रत्येकाच्याच आवडीची आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी मस्त आपण कांद्याची भजी बनवणार आहोत. इनो सोड्याचा वापर न करता कमी तेलकट अशी खुसखुशीत आणि खमंग भजी आज बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही खमंग आणि खुसखुशीत भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये हे बेसन काढून घ्यायचं. यानंतर इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ न वापरता देखील ही भजी बनवू शकता, पण तांदळाचं पीठ वापरलं तर यामुळे भजी मस्त खुसखुशीत बनते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला पाणी कमी घालायचं आणि गरज लागेल तसं पाणी घालून हे बेसन आधी छान फेटून घ्यायचं. अशा पद्धतीने बेसन छान फेटून घेतल्यामुळे आपली भजी जी आहे ती एकदम फ्लफी खुसखुशीत बनते. तर 2 ते 3 मिनिटं असं हाताने छान भजीचं बॅटर आहे ते फेटून घ्यायचं. यामुळे हे बॅटर एकदम सॉफ्ट होतं. या पद्धतीने बेसन अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे आपल्याला इनो किंवा सोड्याची अजिबात गरज लागत नाही. तर आपण यामध्ये आधी साहित्य कोणताही घालणार नाही आणि अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं छान हे बेसन हातानेच फेटून घेणार. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हे बॅटर कसं मस्त सॉफ्ट अगदी फ्लफी झालेलं आहे. याला एक प्रकारची शायनिंग देखील आलेली आहे. तर आपले हे बॅटर आता फेटून झालेलं आहे. आता यामध्ये काही आपण जिन्नस घालूया. तुम्ही पाहू शकता याला मस्त जाळी देखील आलेली आहे. याचा अर्थ आपले हे बॅटर छान फेटून झालेलं आहे. तर आता इथे थोडा कांदा घालायचा आहे. तर मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. पाव चमचा हिंग पावडर, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा हातावरच असा क्रश करून घालायचा आहे. यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा होत नाही. पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत. तुम्हाला नको असेल नाही घातले तरीसुद्धा चालतील. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अगदी पाव चमचा हळद पावडर घातली आहे आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. लाल तिखट थोडंसं कमीच वापरायचं, जास्त याचा वापर करायचा नाही, नाहीतर याचा कलर चेंज होईल. आता 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये घातलं आहे. तेल आपण गरम घातलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं. त्यानंतर हाताने आता आपण चांगलं पुन्हा एकदा फेटून घेणार आहोत. तर हे बघा आपले हे बॅटर आता छान फेटून झालेलं आहे. भजीचं बॅटर अशा पद्धतीचं पाहिजे. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. इथे मी भजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. त्यानंतर मीडियम गॅस केलेला आहे. बॅटर असं थोडं थोडं हातानेच घेऊन यामध्ये सोडायचं आहे. तर सगळं बॅटर अशा पद्धतीने थोड्या अंतरावर सोडून घ्यायचं, म्हणजे भजी असे थोड्या अंतरावर सोडून घ्यायच्या. एकदम बाजूबाजूला सोडायच्या नाही आणि लगेच याला पलटी मारायचं नाही. जसजसे बुडबुडे कमी होतील तसं हे भजी जी आहे ती अगदी वर यायला लागेल. तर तुम्ही पाहू शकता मस्त फुलून वर आलेली आहे. बुडबुडे देखील कमी झालेले आहेत. आता हे झाऱ्याने छान उलटून पलटून घेऊन सगळ्या बाजूने छान तळून घ्यायचे. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर भजी आतून कच्ची राहते आणि वरूनच फक्त कुरकुरीत होते. त्याशिवाय फास्ट गॅसमुळे ही करपेल देखील, कलर देखील याचा चेंज होतो. त्यामुळे मीडियम गॅसवरच ही भजी छान उलटून पालटून तळून घ्यायची आहे. तर हे पहा याचा हळूहळू कलर चेंज झालेला आहे. आता ही भजी आपण काढून घेऊया. मंडळी अशा पद्धतीने ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा. अजिबात तेलकट बनत नाही. तुम्ही पाहू शकता काय मस्त भज्या फुललेल्या आहेत. आता ही भजी काढून घेऊया आणि या भजीची दुसरी बॅच देखील अशाच पद्धतीने तळून घेऊया. तर भजीची दुसरी बॅच देखील अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे. थोडं मिश्रण घालायचं आहे. मीडियम गॅसवर ही भजी छान तळून घ्यायची आहे. तर हे बघा मस्त आपली ही भजीसुद्धा हळूहळू तळून होत आलेली आहे. आपण बेसन छान फेटल्यामुळे ही भजी देखील एकदम खुसखुशीत दिसते आणि मस्त टम्म अगदी फुगलेली देखील आहे. तर हे बघा आपली भजी सगळी तळून झालेली आहे. आता ही भजी आपण काढून घेऊया.
तर मस्त अगदी टम्म फुगलेली खुसखुशीत आणि बिना तेलकट, बिना इनो, बिना सोडा वापरून आपण ह्या भज्या बनवलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर अगदी शायनिंग देखील याला मस्त आलेली आहे. तर नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही भजी मी बनवून आज दाखवलेली आहे. अशा पद्धतीने ही भजी नक्की ट्राय करा. खूपच चविष्ट बनते. अगदी 10 मिनिटात तयार होते. टी टाईमच्या वेळी स्नॅक्स म्हणून तुम्ही ही भजीची रेसिपी बनवू शकता. खूपच खुसखुशीत भजी झालेली आहे. हे बघा अगदी जाळीदार. आपण बेसन आधी फेटल्यामुळे या भजीने अजिबात जास्त तेलसुद्धा पिलेलं नाही. अजिबात तेलकट भजी झालेली नाही. ही भजी तुम्ही चटणीबरोबर आणि मुलांना जर सॉस आवडत असेल तर सॉसबरोबर देऊ शकता. खूपच खुसखुशीत बनते आणि बराच वेळेपर्यंत ही भजी अशीच फुगलेली राहते. तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडली असेल रेसिपी तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.